नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि नव्यानं पीक कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले। संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दिलेला शब्द पाळत देशातील सर्वात मोठी कर्जमाफी राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं। शेतकऱ्याला दिलेला शब्द आम्ही मोडणार नाही आणि आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। या योजनेतून राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार असून 17 लाख शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीसाठी 13,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आणि 50 लाख शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या इंडिया इंडेक्समधील महाराष्ट्राच्या कामगिरी संदर्भात आढावा बैठक पार पडली। पुढील 4 वर्षात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या सर्व निर्देशकांमध्ये महाराष्ट्रानं देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी विभागनिहाय आणि परिणामाधारित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्यातील 10 आकांक्षित जिल्हे आणि 177 तालुक्यांमध्ये नीती आयोगाच्या निर्देशकांनुसार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करून राज्याला पुढे ठेवण्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी रिअल टाइम डेटा संकलन, डेटा गॅप शोधणं आणि योजनांचं सतत मूल्यमापन करण्यावर भर देण्याच्या सूचनाही केल्या। ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती मार्गावरील 3 हातनाका चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आकारास येत असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं। आशिया खंडातील सर्वात जास्त गजबजलेल्या या सिग्नलवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून ठाणेकरांसाठी हा सोहळा स्वप्नपूर्तीचा क्षण ठरलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड STCL आणि ST महामंडळ पालिका तसंच वाहतूक पोलिसांसह विविध संस्थांदरम्यान सामंजस्य करार अर्थात MOU करण्यात आले। या करारांचा मुख्य उद्देश प्रवाशांसाठी फर्स्ट माईल आणि लास्ट माईल प्रवास अधिक सुलभ करणं तसंच बस स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी व्यवस्था उपलब्ध करून देणं हा आहे। याद्वारे भारत टॅक्सी प्लॅटफॉर्मच्या मदतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ST बस स्थानकं आणि प्रमुख वाहतूक केंद्रांवर ॲप आधारित आणि कॅशलेस सेवा पुरवली जाणार आहे। हरित इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील नागरी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे। कोरू होलिस्टिक रिहॅबिलिटेशन सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला। आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान, फिजिओथेरपी, महिलांसाठी विशेष आरोग्य सेवा, योग आणि वेलनेसची उत्तम सांगड घालणारं हे केंद्र रुग्णांसाठी नवजीवन, आत्मविश्वास आणि आशेचा नवा आधार ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। या अत्याधुनिक सुविधेनं अनेक रुग्णांवर सर्वांगीण उपचार करणं शक्य होणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी मदत मिळणार आहे। नागपूर इथं नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत 579 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आणि व्हॉट्सअप तिकीटिंग सेवेचं लोकार्पण करण्यात आलं। महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वर्ग 3च्या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। याशिवाय श्रमसाफल्य योजनेअंतर्गत स्वच्छता दूतांना 300 चौरस फुटांपर्यंतचं मोफत घर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। नागपुरात MID आणि टाटा यांच्या सहकार्यानं उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पार पडलं। उद्योगांच्या बदलत्या गरजेनुसार तरुणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम मनुष्यबळ घडवणं हे या केंद्राचं मुख्य उद्दिष्ट आहे। नागपुरात लवकरच सेंट्रल इंडियासाठी शिक्षणाचं प्रमुख केंद्र ठरणारी अत्याधुनिक स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार असून एका महिन्यात जागेचा निर्णय घेतला जाईल। सध्या महाराष्ट्रात सुमारे 2,500 केंद्राद्वारे 4 लाख युवकांना प्रशिक्षण दिलं जात असून रोजगार दर 90% नेण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।